सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पदावली हा घटक पाहणार आहोत। आता पदावली म्हणजे काय ते आपण सुरुवातीला समजून घेऊया। पदावली म्हणजे एखाद्या उदाहरणात बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार यापैकी दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया असणे म्हणजे पदावली होय। तर पहा, आपल्या संख्यावरील क्रिया एकूण 4 आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। तर एखादं उदाहरण तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या उदाहरणामध्ये जर या 4 क्रियेपैकी कोणत्याही 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रिया आल्या असतील तर त्या उदाहरणाला पदावलीचं उदाहरण असं म्हणायचं आहे। तर चला, आपण पदावलीचे काही नियम आहेत, तर त्यापैकी आज आपण पदावलीच्या पहिल्या 3 नियमांचा अभ्यास करणार आहोत। तर चला, पहिला नियम आहे, एखाद्या उदाहरणात फक्त बेरीज व वजाबाकी असेल तर क्रिया आहे त्याच क्रमाने कराव्यात। पहा, हा नियम काय सांगतो, तुम्हाला असं आडव्या स्वरूपात उदाहरणं दिलेली असतात आणि त्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी ह्या जर 2 क्रिया असतील, हे लक्षात ठेवायचं आहे। जर या 2 क्रिया असतील तर या क्रिया ज्या आहेत बेरीज आणि वजाबाकी त्या ज्या क्रमाने दिलेल्या आहेत त्याच क्रमाने ती क्रिया करून घ्यायची आहे। तर आता आपण उदाहरणादाखल पाहूया। आता पहा, या उदाहरणामध्ये उदाहरण काय आहे, 25 + 5 + 10। याच्यामध्ये पहिल्यांदा बेरीज आहे, नंतर वजाबाकी आहे। तर उदाहरणामध्ये ज्या क्रमाने क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपण क्रिया करत जायचं आहे, असा हा पहिला नियम आहे। तुम्हीही तसंच करायचं आहे। तर पहा, 25 + 5 + 10 या ठिकाणी आपण उदाहरण खाली मांडून घेऊया आणि व्यवस्थित सोडवूया। आता पहिल्यांदा आपल्याला जी क्रिया करायची आहे त्याच्या खाली अशी अंडरलाईन करून घ्यायची आहे। 25 + 5, मला सांगा बाळांनो, 25 + 5 किती येतं? 25 आणि 5 30, अगदी बरोबर। आता ह्याचं उत्तर आलेलं आहे, या दोन्हीचं, ह्या बेरजेचं 30 आलेलं आहे। आता -10 असं करायचं आहे, ह्याच्या अगोदर असं बरोबर चिन्ह द्यायचं। तर ही स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, तुम्ही गणित करत जायचं आहे। आता ह्याचं उत्तर आलेलं आहे बेरजेचं 30 आणि पुढे -10 आहे। आता आपण काय करायचं आहे, 30 - 10। आता 30 मधून 10 गेल्यानंतर किती राहतात? अगदी बरोबर 20 राहतात। तर हे काय झालं, ह्या पदावलीचं उत्तर झालं। ही पदावली जी आहे 25 + 5 + 10, त्याचं उत्तर आलेलं आहे 20। तर उदाहरणं अतिशय सोपी आहे। तर अशा पद्धतीनेही आपण पदावली सोडवलेली आहे। म्हणजे उदाहरणात ज्या क्रमाने बेरीज किंवा वजाबाकी दिलेली असेल आहे त्याच क्रमाने सोडवायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही। जर अशा 2च क्रिया असतील तर बेरीज आणि वजाबाकी, हा नियम व्यवस्थित लक्षात ठेवा। आता आपण पुढचं उदाहरण पाहूया, 50 - 20 + 4। आता याच्यामध्ये पहिल्यांदा वजाबाकी आलेली आहे, आपण काय करूया, पहिल्यांदा वजाबाकी ही क्रिया सोडून घेऊया। 50 - 20, ज्यांना वजाबाकी येत नाही त्यांनी उभी मांडणी करून केली तरी चालते, पण तुमचा 4थीचा वयोगट असल्यामुळे तुम्हाला ती येते। आता पहा, 50 मधून 20 गेले, किती राहिले या ठिकाणी? या ठिकाणी राहिलेले आहेत 30। आपण उदाहरण खाली मांडून घेऊ आणि मग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे। अगोदर ही पहिली क्रिया करायची, त्याला अंडरलाईन करून घ्यायची आहे। तर 50 मधून 20 गेले, 30 राहिले। आता ही पुढची क्रिया करायची आहे, 30 + 4। आता तुम्हाला येतच आहे, एकदम सोपं, 30 आणि 4 34। हे काय झालं, या पदावलीचं उत्तर आलेलं आहे। आता पुढची पदावली पाहूया। आता या ठिकाणी पण आपण उदाहरण खाली लिहून घ्यायचं, 32 + 8 + 1। तर तुम्ही अशा 3 स्टेपमध्ये गणित सोडवायचं आहे। उत्तरे मेळ घालण्यासाठी इथल्या इथंच काटछाट करून लगेच गणित सोडवायचं नाही, उत्तराकडे जायचं नाही। तर आता पहा, 32 आणि 8 किती येतात? अगदी बरोबर 40। आता पुढे काय आहे, अगोदर याला अशी अंडरलाईन करून ठेवायची म्हणजे आपल्याला पुढचा भाग लक्षात येतो। 40 आणि हे पुढचं -1। आता खाली उत्तर किती आलेलं आहे? 39। तर पहा, अशा पद्धतीने सोडवायचं आहे। तुमचा जास्त सराव झाल्यानंतर तुम्हाला लगेच येतं। 32 आणि 8 40, 40 मधून 1 गेला, 39 झालेले आहे। इथं पण पहा, 50 मधून 20 गेला, 30 राहिले, 30 आणि 4 34। तर अशा पद्धतीने ही बेरीज आणि वजाबाकी दिलेली असेल, ह्या 2च क्रिया असतील तर आहे त्या क्रमाने सोडवायचं आहे। तर आता आपण चला पुढचा नियम पाहूया लगेच। एखाद्या उदाहरणात गुणाकार व भागाकाराच्या क्रिया करायच्या असतील तर त्या क्रिया आहे त्याच क्रमाने कराव्यात। आता ही जसं आपण बेरीज आणि वजाबाकीचा नियम पाहिलेला आहे, अगदी तसाच हा नियम आहे। याच्यामध्ये पण काय आहे, जर आपल्याला गुणाकार आणि भागाकार ह्या 2च क्रिया दिल्या असतील तर त्या क्रिया आहे त्याच क्रमाने आपण सोडवायच्या आहेत। तर आता पहा उदाहरण, 36 / 4 × 5। 36 / 4 × 5। आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा भागाकार दिलेला आहे आणि नंतर गुणाकार आहे। मग जी क्रिया पहिल्यांदा दिलेली आहे तीच क्रिया अगोदर सोडून घ्यायची।
म्हणजे आहे त्याच क्रमानं क्रिया सोडवत जायचं आहे. आता क्रम कसा आहे, भागाकार आणि नंतर गुणाकार, म्हणजे आपण पहिल्यांदा भागाकार करायचा आहे. आता 4 ने 36 ला 4 9 36, म्हणजे ह्या भागाकाराचं उत्तर किती आलेलं आहे, 9 आलेलं आहे. तर तुम्हाला असा आडवा भागाकार करता आला पाहिजे. गुणिले पुढे किती आहे आता 5, आता 9 5 45, तर झालं. हे ह्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 45. तुम्हाला जास्त सराव झाल्यानंतर तोंडीच येणार आहे 4 9 36 आणि 9 5 45. पण सरावासाठी तुम्ही काय करायचं आहे, असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पायऱ्या मांडून उदाहरणं सोडवायची आहेत. आता पुढचं उदाहरण पाहूया. यामध्ये 12 गुणिले 2 भागिले 8, या ठिकाणी पहिल्यांदा गुणाकार आहे आणि नंतर भागाकार आहे. गुणाकार भागाकार असा क्रम आलेला आहे. तर हे पण काय करायचं आहे, आपण उदाहरण ज्या क्रमानं दिलेलं आहे त्याच क्रमानं सोडून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ही क्रिया करून घ्यायची. पहिली 12 गुणिले 2 24 भागिले 8. आता या ठिकाणी 8 ने ह्याला भागायचं आहे, 8 त्रिक 24, तर उत्तर आलेलं आहे या पदावलीचं 3. आता पुढचं उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी भागाकार ही क्रिया अगोदर आहे आणि नंतर गुणाकार ही क्रिया आहे. आपण उदाहरण खाली मांडून घेऊया. 20 गुणिले 0. आता पहिल्यांदा आपण भागाकार क्रिया आहे म्हणून भागाकार करून घ्यायचा आहे. 20 चोक 80, 4 आलेलं आहे याचं उत्तर. आता पुढचं गुणिले 0. तर पहा आता आपला या ठिकाणी आपण लगेच 4 लिहायचं नाही. आपला गुणाकाराचा नियम काय सांगतो, कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं किंवा शून्यानं कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार आपला किती येतो, 0च येतो. 4 0 0. आता पहा या पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे, 0. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत, हे उदाहरणं सोडवायची आहेत. तर त्यासाठी तुम्हाला 30 10 300 पर्यंत पाढे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही ते पाढे पाठ करायचे आहेत. आता आपण पुढचा नियम पाहूया, तिसरा. एखाद्या उदाहरणात बेरीज व वजाबाकी यापैकी एक क्रिया आणि गुणाकार व भागाकार यापैकी एक क्रिया असेल तर गुणाकार व भागाकार यापैकी जी क्रिया असेल तर ती प्रथम करावी व नंतर बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करावी. आपला हा नियम काय सांगत आहे तुम्हाला, जर एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी या दोन्हीपैकी एक क्रिया दिलेली असेल आणि त्याच उदाहरणामध्ये गुणाकार व भागाकार या दोन्हीपैकी एक क्रिया जर दिलेली असेल तर अशा पद्धतीचं उदाहरण सोडवताना तुम्ही काय करायचं आहे, तर पहिल्यांदा गुणाकार किंवा भागाकार जी क्रिया दिलेली आहे ती सोडवून घ्यायची आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया तुम्ही करायची आहे. मग तो क्रम कसाही असू द्या. आता मात्र तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर आता पहा या ठिकाणी उदाहरण आहे 21 अधिक 24 भागिले 4. तर या उदाहरणामध्ये क्रम कसा आहे क्रियांचा, अगोदर बेरीज आहे आणि नंतर भागाकार आहे. पण आपला हा नियम काय सांगतो, तर बेरीज आणि वजाबाकी यापैकी एक क्रिया असेल आणि गुणाकार आणि भागाकार यापैकी एक क्रिया असेल तर अगोदर काय करायचं आहे, गुणाकार किंवा भागाकार ही क्रिया जी असेल ती पहिल्यांदा आपल्याला करायची आहे. आपण लगेच ह्या दोन्हींची बेरीज या ठिकाणी करायची नाही, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पहिल्यांदा भागाकार ही क्रिया करून घ्यायची आहे. पहा आता काय करायचं आहे, मग हे 21 अधिक असंच ह्याचं चिन्ह सहित हे असंच ठेवायचं आहे आणि ह्या दोन्हीची क्रिया आपण करून घ्यायची आहे. 24 भागिले 4 हा भागाकार तुम्ही सोडून घ्यायचा आहे. 4च्या पाड्यामध्ये 24 किती नंबरला आहे, तर 4 सख 24 म्हणजेच 6 नंबरला आहे. म्हणजे 24 भागिले 4 याचा भागाकार म्हणजे उत्तर किती आलेलं आहे, 6 आलेलं आहे. तर अशा रीतीनं म्हणजे जर या ठिकाणी गुणाकार असेल तर गुणाकार आधी करायचा, जर भागाकार दिलेला आहे म्हणून आपण भागाकार आधी केलेला आहे आणि मगच बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया करायची आहे. हा क्रम आता आपण नीट लक्षात ठेवायचा आहे. तर आता आपलं भागाकाराचं उत्तर आलेलं आहे 6. मग 21 अधिक 6, आता 21 आणि 6ची बेरीज करून घ्यायची. 21 आणि 6 27, अगदी बरोबर. तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. आपला इथं क्रम काय होता, बेरीज आणि भागाकार. पण आपल्या ह्या तिसऱ्या नियमानुसार आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा भागाकार ही क्रिया करून घ्यायची आहे. भागाकार किंवा गुणाकार जी क्रिया दिलेली असेल ती पहिल्यांदा करायची आणि मग नंतर बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया तुम्ही करून घ्यायची आहे. तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता या पण उदाहरणामध्ये पहा 42 अधिक 40 भागिले 5. आता इथं सुद्धा काय केलेलं आहे, पहिल्यांदा बेरीज ही क्रिया दिलेली आहे पण आपण पहिल्यांदा या ठिकाणी बेरीज करायची नाही, तर पहिल्यांदा आपण भागाकार करायचा आहे. तर आता लक्षात ठेवा. मग 42 अधिक
आता ह्या दोन्हीचा भागाकार करायचा म्हणजे 5 न 40ला भाग घालवायचा आहे. 5 40 हे चिन्ह सुद्धा अधिकचं जशाला तसं खाली आणायचं आहे. आता पहा 5 40 म्हणजे ही आपली स्टेप या ठिकाणी सोडवायची संपलेली आहे. ह्या दोन्हीचं उत्तर, ह्या भागाकाराचं उत्तर 8 आलेलं आहे. परत ह्याचा 40चा विचार करायचा नाही, जो आपण भाग अंडरलाईन केलेला आहे त्याचा. आता पहा 42 अधिक 8, 42 आणि 8 किती येतं, तर येणार आहे आपलं उत्तर 50. तर अशा पद्धतीनं पहा हे थोडंसं लक्ष काळजीपूर्वक तुम्ही करायचं आहे. आता पहा 42 अधिक 40 भागिले 5 होतं. तर आपण हे जे 40 भागिले 5 आहे याला पूर्ण अंडरलाईन करून घ्यायची आणि ह्याला भाग घालवायचा. परत हे 40 इथं खाली लिहायची गरज नाही, कारण हे जे उत्तर आलेलं आहे ते ह्या पूर्ण क्रियेचं उत्तर आहे. म्हणून परत 42 अधिक 8 बरोबर 50 आलेलं आहे. तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये पहा वजाबाकी आणि गुणाकार ह्या दोन क्रिया आहेत. तर आता अशा उदाहरणामध्ये काय करायचं आहे, गुणाकार ही क्रिया क्रमानं जरी अगोदर नसली तरी पण गुणाकार ही क्रिया आपण पहिल्यांदा सोडून घ्यायची आहे. तर पहा या ठिकाणी आता 70 वजा आहे तसंच लिहायचं आणि 5 40 ह्या दोन्हींचा गुणाकार करून घेतलेला आहे. 8 गुणिले 5, 8 परत लिहायचं नाही. आता काय ह्या दोन्हीचं जे उत्तर आलेलं आहे ते खाली आलेलं आहे. आता 70 वजा 40, 70 मधून आपल्याला काय करायचे आहेत, 40 घालवायचे आहेत. तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 30. तर पहा अशा छोट्या छोट्या पदावल्या असतात, परंतु आता याच्यामध्ये एकच नियम लक्षात ठेवायचा आहे. जर बेरीज आणि वजाबाकी एखाद्या उदाहरणात असेल आणि त्याच उदाहरणात गुणाकार आणि भागाकार ही क्रिया असेल तर बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया करण्याच्या अगोदर गुणाकार किंवा भागाकार जी क्रिया असेल ती पहिल्यांदा करून घ्यायची आणि मग बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया करून घ्यायची आहे. हे नियम पाठच करायचे आणि उदाहरणादाखल तुम्ही काय करायचे आहे ते लक्षातच ठेवायचे आहेत. तर आज आपण पदावलीमधल्या 3 नियमांचा अभ्यास केलेला आहे. ह्या 3 नियमावर आधारित मी तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न देणार आहे. ते तुम्ही सराव प्रश्न व्यवस्थित घरी व्यवस्थित म्हणजे 3 पायऱ्या करूनच सोडवायचे आहेत. तर पहा आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला 50 सराव प्रश्न मी दिलेले आहेत. तर पहा क्रम त्यांचा दिलेला आहे. तर हे पहा आजचे सराव प्रश्न आहेत. अशा रीतीने तुम्हाला आज पदावलीच्या सरावासाठी मी 50 प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही ते वहीमध्ये लिहून काढायचे आणि मग स्टेप बाय स्टेप 3 पायऱ्या करून व्यवस्थित सगळी उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. तर पहा ही सर्व तुम्हाला सरावासाठी दिलेली उदाहरणं आहेत. तसंच ह्या 50 प्रश्नांची उत्तर सूची सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ह्या उत्तर सूचीवरून काय करायचं आहे, तुम्ही तुमची उत्तरं तपासायची आहेत. तर बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न सोडवताना कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर करायचीच आहे, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना मंथनला किंवा इतर स्पर्धा परीक्षांना जे विद्यार्थी बसलेले आहेत, कारण सर्व स्पर्धा परीक्षांचा 1ली ते 5वी पर्यंतचा सिलेबस जो असतो तो कमी जास्त पातळीवर सेमच असतो. आता 4थीला जरी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असल्या तरी पण हा सिलेबस सगळ्यांनाच चालतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. छान अभ्यास करा, छान रहा. आजच्या एकाच दिवसात सगळी गणितं सोडवू नका, तर 2-3 दिवसामध्ये सोडवा, म्हणजे तुम्हाला ताण येणार नाही.